हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. मी विठ्ठल तुपे, थर्ड इयर MBBS स्टुडंट आहे. या व्हिडिओमध्ये आपण नीट काउन्सिलिंगसाठी कुठल्या डॉक्युमेंटची गरज आहे ते त्यांच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट बघायचे झाले तर स्टुडंट आधार कार्ड आणि पॅरेंट्स आधार कार्ड आपल्याजवळ असला, जी हार्ड कॉपी असायला हवी ओरिजिनल. त्यानंतर 10 ते 12 पासपोर्ट साईज फोटोज आपल्याजवळ या ठिकाणी काढून ठेवायचे आहे, जेणेकरून वेळेवर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम यायला नको. ओके, नेट ऍडमिट कार्ड आपल्याजवळ असायला हवे, त्याची हार्ड कॉपी. त्याचप्रमाणे मार्कशीट अँड मार्कशीट जे आहे, नीट मार्कशीट, ते स्कोअर कार्ड, नवीन अपडेट झालेले स्कोअर कार्ड आपल्याजवळ असायला हवे. आणि 10वी आणि 12वीची मार्कशीट आपल्याजवळ असायला हवी आणि पासिंग सर्टिफिकेट आपल्याजवळ असायला हवे. इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही सुद्धा आपल्या ज्या कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन झालेलं होते 12चे, त्या ठिकाणी आपल्याला जाऊन घ्यायचे आहे. 10वी आणि 12वीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्हीच्या दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असायला हवे. ओके, नेक्स्ट नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, एक तर कंबाईन भेटते किंवा सेपरेट भेटते, कुठलेही आपण काढू शकतो. ओके, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याचप्रमाणे LCI लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा आपल्याला कॉलेजमध्येच भेटते. ज्या ठिकाणी आपलं 12th झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट भेटते, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला घ्यायचे आहे. नेक्स्ट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. कुठल्याही मेडिकल ऑफिसर कडून, कुठल्याही मेडिकल प्रॅक्टिशनर कडून आपण हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊ शकतो. हे सुद्धा आताच काढून ठेवायचे आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, 1 इयर इन्कम सर्टिफिकेट असू शकतो किंवा 3 इयर इन्कम सर्टिफिकेट असू शकतो, ते सुद्धा आपण आपल्याजवळ ठेवायचे आहे. नेक्स्ट आहे गॅप ऍफिडेव्हिट. जे ड्रॉपर स्टुडंट आहे त्यांना कुठल्या रिझनने त्यांनी ड्रॉप घेतलेला आहे ते या ऍफिडेव्हिट मध्ये करून आपल्याला द्यायचे आहे. ओके, नेक्स्ट आहे फॉर मायनॉरिटी स्टुडंटसाठी मायनॉरिटी ऍफिडेव्हिट आहे. यामध्ये मुस्लिम, सिखिझम, जैनिझम, ख्रिश्चन यापैकी कुठल्याही मायनॉरिटी मध्ये आपण असो, तर रिलिजन मध्ये असो, तर मायनॉरिटी काही कॉलेजेससाठी स्पेसिफिक हे मायनॉरिटी सर्टिफिकेट आपल्याला लागते. त्यासाठी आपण या ठिकाणी मायनॉरिटी एक ऍफिडेव्हिट काढून घ्यायचे आहे. नेक्स्ट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट, हे सुद्धा आपल्याला गरज आहे. ओके, नेक्स्ट वोटर आयडी अँड अनेक्झर्सी. या ठिकाणी वोटर आयडी असेल तर ओके, नसेल तर ऍडमिशन साठी आपल्याला कंपल्सरी वोटर आयडी या ठिकाणी नसते. ओके, नेक्स्ट आहे कॅटेगरी स्टुडंट साठी आपण बघणार आहोत. तर NT1, NT2, NT3 जे ओबीसी आणि एसीबीसी कॅटेगरी जे आहे त्यांच्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, या तिन्ही गोष्टी आपण या ठिकाणी काढून ठेवायच्या आहे. नेक्स्ट EWS साठी EWS सर्टिफिकेट आपल्याला स्टेट आणि सेंट्रल, ज्यांना सेंट्रल मध्ये काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांच्याकडे सेंट्रलचे EWS सर्टिफिकेट असायला हवे आणि स्टेट काउन्सिलिंग साठी आपल्याला ओनली स्टेट EWS सर्टिफिकेटची नीड असते. ओके, नेक्स्ट आहे फॉर SC ST कॅटेगरीसाठी त्यांना सुद्धा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटीची गरज आहे. ओके, नेक्स्ट आहे PWD स्टुडंटसाठी PWD सर्टिफिकेटची आपल्याला ठिकाणी नीड असते. त्यानंतर हिली एरिया स्टुडंट साठी या ठिकाणी हिली एरिया सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी, जे की हिली एरियामध्ये असायला हवे. ओके,